सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर इथं ना व्हिडिओची सुरुवात मी थोडी उशिरा केलेली होती. 6-6:30 वाजलेच होते. दिवस पूर्ण मावळतीला गेलेला होता आणि थोडा अंधार पडलेला होता. आणि मला ना हे बरेच दिवस घरी टोमॅटो आणून ठेवलेले होते शेतून एकदम लालबुंद आहेत आणि याचं मला काहीतरी बनवायचं होतं, कारण रोज ह्याची भाजी खाऊन कंटाळा आलेला. म्हटलं एवढे सारे टोमॅटो आहेत आणि आपले शेतचेच आहेत, त्यामुळं ना इथं 1 किलोचा अंदाज घेतला आणि इथं छान स्वच्छ धुवून घेणार आहे अगोदर. आता याचीच मला ना थोडंसं चटणी करायची होती, म्हणजे आपण लोणचं काही म्हणू शकतो. इथं छानपैकी असे टोमॅटो आता धुवून घेणार आहे, कारण तसे तर चांगलेच आहेत, शेतातले चांगलेच असतात, पण मच्छर वगैरे शेतामध्ये कसं असतं ना, त्यामुळं थोडंसं स्वच्छ आपल्याला लोणचं घालायचं आहे आणि खराब होईल याची आपल्याला अजिबात रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे असं स्वच्छ धुवून घेते आणि बघते एकदम लालबुंद आहेत, कुठेच डागडुग वगैरे नाही. एकदम छान आहेत आणि याला आता एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि या टोमॅटोला ना आता स्वच्छ पुसून घ्यायचे. एक एक टोमॅटो करून असं मी स्वच्छ पुसून घेते आणि नंतर मग याला थोडंसं पंख्याखाली ठेवणार आहे. पूर्ण असं कोरडे होऊन जातील. आणि आता हे एवढं लोणचं हे करायचं म्हटलं ना, आता याला अजिबात मी कापून वगैरे घेणार नाही वेळतीनं वगैरे चाकून. याला डायरेक्ट आता मी शिजवायला घेणार आहे आणि याला नंतर पंख्याच्या याला ठेवणारच आहे. बघता एवढे 1 किलोचा अंदाज घेतलेला आहे, कारण मी मोजून वगैरे काही घेतलेलं नाही. 1 किलोच्या वरती असतील, कारण घरचे असल्यामुळं तेवढं काही मोजून काही घेणार नाही आहे. अंदाजावरच आणि मी पहिल्यांदा बनवते आणि आता तुम्हाला तर माहीतच आहे सध्या गॅसची किती टंचाई आहे. त्यामुळं म्हटलं आता चला हे सगळं चुलीवरती शिजवून घेऊया. आणि एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि ते पूर्ण असे टोमॅटोनं कढईमध्ये टाकून जाळ लावून शिजवून घेणार आहे. आता हे प्रोसेस व्हायला खूप वेळ लागतो, त्यामुळं मी हे गॅसवर अजिबात केलेलं नाही, कारण एखादी तास तर सहजच लागतो. पूर्ण आपल्याला टोमॅटो मॅश करून घ्यायचे, पूर्ण त्यामधलं पाणी पूर्ण असं आटून गेलं पाहिजे असं आपल्याला करायचं आहे. आणि तर सारखं बसूनच याला हलवून घ्यायचं बरं का, कारण तुम्ही जर थोडं बाजूला गेलं नाही पूर्ण खाली बुडाला चिटकून जाईल, त्यामुळं. चला आता ही सगळी प्रोसेस मी शिजवण्याची बाहेर चुलीवरती करून घेणार आहे आणि जे काही मसाले किंवा आपल्याला तेलामध्ये सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत. पण त्या अगोदरनं एका पॅनमध्ये मी हे वरतीच करणार आहे शेगडीवरती, कारण याला काही जास्त वेळ लागत नाही किंवा गॅसची तेवढं बचतच होणार आहे, तेवढं काही लागत नाही गॅस. फक्त आपल्याला याला गरम करून घ्यायचे आहेत. मी 2 ते 3 चमचे जिरे घेतले आहे, 2 चमचे आपलं मेथीदाणे घेतलेले आहेत आणि 2-3 मिरे टाकलेले आहेत. मिरे थोडे लवंग थोडे जास्त टाका असतील तुमच्याकडं, माझ्याकडे नव्हते म्हणून मी थोडं स्किप केले. लवंग मिरे तुम्ही टाकू शकता. त्यामुळं खूप छान आपल्या लोणच्यामध्ये किंवा चटणीमध्ये फ्लेवर छान येईल. आणि हे छान आता थोडंसं गरम करून घेणार आहे आणि नंतर खलबत्त्यामध्ये मी वाटून घेणार आहे. तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये पण घेऊ शकता, पण मी खलबत्त्यामध्येच वाटणार आहे. जास्त बारीक वाटायचे नाहीत, थोडेसे आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत. आणि हे छान असं गरम झालेलं आहे. आता मी याला खलबत्त्यामध्ये वाटून घेते आणि नंतर आपल्याला तेलामध्ये नंतर छान आपल्याला चटणी वगैरे पूर्ण मसाले टाकून परतून घ्यायचं आहे. ते पुढे तुम्हाला दाखवते. आणि साईडला बघताय आपले टोमॅटो असे एवढे बारीक मॅश होऊन गेलेले आहेत, असं अजिबात काहीच राहिलेलं नाही, खूप बारीक झालेले आहेत. पण त्याला थोडंसं वेळ पेशन्स लागतात, पण खूप छान होते, चवीला एकच नंबर लागते ही चटणी. आणि तुम्ही नक्कीच करून बघा आणि मी पहिल्यांदा ट्राय करते बरं का, पण मला एवढी गॅरंटी आहे की खूप छान होईल. आणि हे बघा पूर्ण असं मी वाटून घेणार आहे आता खलबत्त्यामध्ये आणि नंतर आता मला फोडणी वगैरे म्हणजे तेलामध्ये पूर्ण परतून मी घेते. बघताय असं आपल्याला बारीक करायचं आहे, जास्तही बारीकच करायचं नाही, एकदम असं ओबडधोबडच करायचं आहे, नाही तर याचं एकदम बारीक पीठ नाही करायचं आहे आपल्याला. आता एक पॅनमध्ये पुन्हा पॅन तसं गरमच आहे, पुन्हा मी पॅन गरम करते, कारण आपल्याला पूर्ण मसाल्यामध्ये
परतून घ्यायचे तेलामध्ये. आणि चला आता तेल वगैरे टाकून ह्यामध्ये जे काय आहे ते मसाले टाकून घेते. आता पॅन बऱ्यापैकी गरम झालेला आहे आणि 2 ते 3 पळ्यानं मी यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता पुन्हा एकदा यामध्ये मी जिरं टाकून घेणार आहे आणि जो मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे ना, तो यामध्ये टाकणार आहे. आणि नंतर आपल्याला लाल तिखट, हळद पण टाकायचं आहे. पूर्ण मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. आणि गॅसची फ्लेम एकदम लो करायची बरं का, नाहीतर हे मसाले ना करपू शकतात. आणि हे बघा तेल हे असं मी एवढं जास्त टाकलं नाही, कारण आपले टोमॅटो आपण मॅश केलेले ना ते खूप कमी झालेलं आहे. आणि 1 किलोच्या अंदाजामध्ये ना फक्त पाव किलो होऊन जातं बरं का. मसाले वगैरे टाकून एवढंच आपले लोणचं तयार होतं. कारण ते मॅश केल्यानंतर ना खूप त्याचं प्रमाण जे असते ना ते कमी होऊन जातं. आणि पुन्हा मी हे दुसरा एक मसाला मी तयार केलेलाच होता. दालचिनी वगैरे हे सगळं टाकून तयार केलेला होता. जे की आपण सकाळी सकाळी पाणी गरम घेतो ना त्यासाठी तयार केलेला हा मसाला होता. ते पण मी यामध्ये टाकून घेणार आहे, कारण त्याने खूप छान फ्लेवर येतो. आणि लाल तिखट पण मी अंदाजेच टाकून घेते, जे की आपलं जेवढं टोमॅटो आहेत ना मॅश केलेले त्याचा अंदाज बघून मी टाकलेला आहे. आणि नंतर हळद टाकणार आहे 1 चमचा. आणि त्यामध्येच मीठ पण टाकून घेणार आहे. हे सगळे मसाले ना आपल्याला तेलामध्येच टाकायचे आहेत बरं का. पूर्ण मसाले तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे छानपैकी. आणि नंतर आपल्याला जे आपण टोमॅटो मॅश केले आहेत ना त्या ह्यामध्ये पुन्हा टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला गार झालेले आहेत जे आपण टोमॅटो मॅश केलेले होते ना ते पूर्ण थंडगार झालेले आहेत. आणि नंतर आता हे गरम गरमच आहे तेल. आपल्याला हे मसाले पण थंड होऊ द्यायचेत, नंतरच आपण ह्यामध्ये मिक्स करणार आहोत. गरम गरम एकदमच हे करायचं नाही. आणि नंतर आपल्याला सगळं हे थंड झाल्यानंतर मिश्रण आपल्याला नंतर भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. गरम अजिबात भरून ठेवायचं नाही, नाहीतर मग ते खराब होण्याची शक्यता आहे बरं का. आणि आपल्याला पुढे सांगतेच आपल्याला कसं हे करायचं आहे. ते हे पूर्ण थंड झालेलं होतं. आणि टोमॅटो हे यामध्ये मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेतले आणि याला पूर्ण गार व्हायला पंख्याखाली ठेवलेलं होतं मी. आणि एक पाव किलोची बरणी आहे माझ्याकडे, ती छान स्वच्छ घासून धुवून ठेवलेली होती पूर्ण कोरडी करून. आणि नंतरच यामध्ये मी पूर्ण हे आपली टोमॅटोची चटणी म्हणा भरून घेतले. आणि ॲक्युरेट झालेले बरं का, एकदमच पाव किलोचा अंदाज झालेला आहे. आणि मी अगोदर सांगितलं होतं की 1 किलोला पाव किलो असं आपली चटणी होणार आहे टोमॅटोची. आणि कशी वाटली तुम्हाला माझी करण्याची पद्धत ते नक्कीच सांगा कमेंट करून. आणि आवडलं असेल तर लाईक करा. आणि तुम्हाला आणखी कोणती चटणी बघायची असेल करून, किंवा त्याची रेसिपी जर बघायची असेल ना तसं कमेंट करून नक्कीच सांगा. मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.